धाराशिव न्यूज 7 स्पष्ट, निपक्ष व निर्भीड. गुन्हेगारी खोटा आणलाय पण बोंबलतीत कुणाच्या नावानं? आमच्या नावानं. आमच्या नावानं. काय संबंध आहे का? काय संबंध आहे आमचा? बांधवानो, आम्ही सत्तेच्या बाहेर, तुम्ही सत्तेत, आणि अजून म्हणतात आमच्या ताब्यात नगरपालिका द्या. तिथून आज बियाणं म्हणतोय स्थगिती उठली. कुणी ह्याच्या बापान रविवार ठेवलं चालू स्थगिती उठवायचं. हा, अरे वार बघून तर बोलत जा की म्हणा. असंच का हाणते ती किती बी कटाळी उसतो. ही पहिलं गणित. बांधवानं ह्यांना खरा राग काय माहितीये का? तुम्ही खासदारकीला यांच्या सौभाग्यवतीला 3,30,000चा जे आहेर केलाय मताचा, कळालं का नाही? त्याचा राग आहे. कैलास पाटील 36,000 मतांना इथून निवडून आले, त्याचा राग आहे. मग ही गावातले रस्ते सगळंच अर्धवट ठेवायचं जाणीवपूर्वक आपल्या भांडणात, आणि बोंबलायचं कोणाच्या नावानं? तुम्ही खासदार, तुम्ही आमदार, आणि कस काय नाही? बांधवानो, जी माणसं आज म्हणतात की आमच्या ताब्यात नगरपालिका द्या, त्यांच्याच ताब्यात आहे की आता प्रशासक कोण आहे? अधिकारी आहे. सरकार कुणाचं आहे? केंद्रात तुमचं, राज्यात म्हणतात की केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, धाराशिव मध्ये दलिंद्र. हिग्गत आहे आपली. तुमच्या ताब्यात 4 वर्ष जर आहेच की तुम्ही काय देवा लावलो बघायला की? उलट यांनी काय केलं? इथं संभाजी उद्यान दिसते बघा, त्याच्यासाठी दादांनी 4 कोटी आणले होते. जिजामाता उद्यान खालचं, जिजामाता उद्यान 3 कोटी, पुन्हा संभाजी उद्यान समतानगर मधलं त्याच्यासाठी 2 कोटी, आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने एक 2 कोटीचं उद्यान, असं 7 कोटी रुपये आणले. त्याला ह्या पट्टुशांनी स्थगिती दिली. आठवडी बाजार आपला बघितला का किती घाणीत बसतंय? त्यासाठी 10 कोटी आणले, त्याला स्थगिती दिली. बांधवानो, माझं यांना जाहीर आव्हान आहे, तुम्ही दोघांनी, राणा पाटलानं, प्रताप सरनाईकानं देवीच्या पायावर हात मारून शपथ घेऊन सांगायचं ही स्थगिती आम्ही नाही म्हणून आणली म्हणून. मी हात मारून देवीच्या पायावर सांगायला तयार आहे की तुम्ही आणली म्हणून. हो का? हे त्याचे पुरावे. ही पहिला मुद्दा. आता दुसरी गंमत त्यांची सांग.